ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पहिले 2 दिवस आपण जगद्गुरु तुकोबाराय यांच्या प्राथमिक सिद्धांतांचा अभ्यास करू. आपण प्रवचन एक निमित्त आहे आणि प्रवचनाच्या निमित्तातून आपल्याला काही जीवनामध्ये बोध घेता येतो का, आपल्याला काही शिकता येतं का, जो आनंद साधू संतांच्या जीवनामध्ये नकशांत असतो, ज्या आनंदाचा, ज्या व्यापक चैतन्याचा साधू संत साक्षात्कार करतात, कणाकणामध्ये व्याप्त असणारी जी शक्ती आहे त्याचा जो अनुभव घेतात, त्या दिशेचा वारा जरी आपल्या जीवनाला आला तरी कधी ना कधी तो होणं आपल्या जीवनामध्ये ईश्वर साक्षात्काराविषयी ओढ तयार होते आणि जे क्षणिक सुखाच्या मागे, सर्वसाधारण सुखाच्या मागे जे आपले जीवन जातं, तिथून मन परावृत्त होईल आणि परमार्थाच्या दिशेने लागेल. म्हणून हा गाथा निरूपण सप्ताह आहे. एका सारांशचा, एका विषयाचा आपण आढावा घेतो. या विषयात कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनातून त्या गोष्टी निर्माण व्हाव्यात, साधना निर्माण व्हावी आणि अकारण आपल्या विचारामुळे होणारं दुःख थांबेल. 2 दिवसाचा सारांश सांगतो. पहिल्या दिवशी मी आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांशी घराण्याविषयी सांगितलं. काल जगद्गुरूची जी साधना स्थली आहे, प्रारंभ आहे, तो कुठून केला जातो नेमका साधना. म्हणून या शरीराचे 4 भाग केले होते. दृश्य भाग जो आहे ते शरीर आहे आणि अदृश्य भाग आहे, पण त्याची जाणीव निर्माण होते ते मन आहे. मन अशी कल्पना करत नाही. म्हणून काल मनाच्या विषयी सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांचं मत, ज्ञानोबारायांचं मत दोन्ही एकत्रित करून सांगितलं. मनाला मित्र केल्यानंतर, मनावर अंकुश ठेवल्यानंतर किंवा मनाशी संवाद केल्यानंतर परमार्थ थोडा सुगम जातो. जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य फार सुंदर आहे. थोडे आहे, थोडे आहे, चित्त सहाय्य झाली. तुमचं मन तुम्हाला जर सहकार्य करत असेल, फार गोड शब्द, तुमचं मन जर तुम्हाला सहकार्य करत असेल तर परमार्थ फार थोडा आहे. फार आयुष्यभर करण्याची गरज नाही. तर चित्त सहकार्य होत नाही, चित्त साथ देत नाही, आपली अडचण निर्माण होते. चांगले विचार आपल्याला कळतात, चांगलं जीवन आपल्याला कळतं, चांगली व्यवस्था आपल्याला कळते, परंतु चित्त जे आहे सहकार्य देत नाही, बगावत करतो, कालाबद्दल करतो. आणि राहिलेला जो विचार आहे प्रतिभेचा, बुद्धीचा, तो थोडा परतंत्र आहे. मन आपल्या ताब्यात एक नियंत्रण आपल्याला करायचं, परंतु विचाराची शैली अशी की विचार घेणार कुठून. विचार बुद्धी जन्माला येत नाही. बुद्धीची जी परतंत्रता ती समजून घ्या कशी. बुद्धी समजदार आहे, पण समजूत येणार कुठून. विचारवान बुद्धी आहे, पण विचार येणार कुठून. हे 2 भिन्न भिन्न प्रकार आहेत. बुद्धी शब्दाचा अर्थ विचार ग्रहण करण्याचं सामर्थ्य, वैचारिक पात्रता, अंकुश ठेवण्याची शक्ती म्हणजे बुद्धी आहे. पण विचार हे परतंत्र असतात आणि विचाराचं संक्रमण इतकं वाईट आहे, ज्याच्या संपर्कात जाल त्याच्या विचाराचा प्रभाव पडतो. वाईट माणसाच्या जर बरोबर तुम्ही राहिलात तर तुम्हाला कळत नकळत तेच संस्कार होतात, तीच भाषा येते, तेच शब्द येतात, तीच कृती येते, तेच जीवन येते. चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिला तर तेच परिस्थिती, चांगले शब्द येणार, चांगलं बोलणं येणार, चांगली वाक्य येणार, चांगल्यामध्ये मन रममान येणार.
आणि जीवनाचा खरा अर्थ विचार. जीवन म्हणजे केवळ जेवण करतो आपण म्हणून नाही, कल्पना करतो म्हणून नाहीये. जीवन शब्दाचा अर्थ आहे विचार, जाणीव. हा अंतिम टप्पा जरी नसला तरी अंतिम टप्प्याकडे जाणारी पायरी जरूर आहे. विचार करण्याची पायरी आहे. पण विचार म्हणजे काय, कशा करता करायचा असतो? कुठल्याही पदार्थाचा अंतिम शोध, त्याचं तत्व तुम्हाला माहिती पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी जो जीवनाचा अभ्यास केलेला आहे तो या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. विषयामध्ये आनंद आहे, क्षणिक का होईना आनंद विषयामध्ये आपल्याला मिळतो, परंतु त्याची अंतिम परिणती, तो आनंद टिकत नाही आणि त्या आनंदाकरता जे व्याज भरावं लागतं, जे आपल्या जीवनातलं मुद्दल जातं, ते महाभयंकर आहे. त्याचे शब्द जरा पकडण्याचा प्रयत्न करा. आनंदाविषयी जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत यांचं मत नाही. ते आनंदासाठीच परमार्थ करतायत. समाज किंवा व्यक्ती आनंदापासून परावृत्त व्हावी हा काही साधू संतांचा हेतू नाही. निर्भय आनंद मिळावा हा हेतू. खेळण्यामध्ये मुलाला आनंद येतो, तर शिक्षणानंतर मरेपर्यंत आनंद राहील. तिच्या मुलाला समजत नाही म्हणून आई समजून सांगते. खेळण्यामध्ये तात्कालिक आनंद आहे, अभ्यास करण्याची गरज नाही, मन लावण्याची गरज नाही. क्रिकेट असेल, विटीदांडू असेल, मुलं लगेच खेळायला जातात आणि खुश होतात. आईने जर सांगितलं की जा थोडं 10 मिनिटं खेळून ये, त्यांना असं वाटतं की जगात माझ्या आईसारखी चांगलीच नाही. तर 10 मिनिटं खेळायला गेल्यानंतर पुन्हा आई पाहिजे ते द्यायला तयार आहे. पण जर अभ्यास कर, बस, खोलीमध्ये बस. लक्षात येते. मग त्यावेळेस तीच आई जरा बरोबर वाटत नाही, जरा ते रडणार, रुसणार. अनुकूलता आणि प्रतिकूलता ही मानवी जीवनातली कथा आहे. कोण अनुकूल आहे आणि कोण प्रतिकूल आहे? आजचं जे जग आहे ना, हे जग अनुकूलता दाखवतं. त्या अनुकूलतेला सुविधा असं म्हणतात. एसटीने जाण्याच्या ऐवजी तुम्ही गाडीने जाता, एक सुविधा आहे. त्याच्यामध्ये लक्झरी कारने जातात, ती एक सुविधा आहे, अनुकूलता आहे. पण त्याचा जो मोबदला आहे, विषयांचा जो मोबदला आहे, तो इतका वाईट आहे आणि त्याचा परिणाम चुकीचा होतो. याला म्हणतात विचार. साधू संताला आनंद पाहिजे, पण तो ठोस आनंद पाहिजे, ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही, ज्याच्यामध्ये दुःख नाहीये. या आनंदाची त्यांना इच्छा आहे. आनंद पाहिजे, आनंदाबद्दल वाद नाहीये, निर्भय आनंद. आणि मग ते आनंद शोधत असताना काही योग मार्गाकडे जातात, काही ज्ञान मार्गाकडे जातात. रुचिनाम वैचित्र्य द्विजकुटीला नाना प्रपुरुषाम. काही लोक अवघड मार्गाकडे जातात. पण आनंद सापडतोच असा नाही. आनंदाची अभिव्यक्ती होतेच असं काही सांगता येत नाही. म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ आहे आनंदाला प्राप्त झालेले संत, त्याचं अनुकरण करणं म्हणजे त्यांच्या मार्गाने चालणं. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे काय. जाऊन आलेल्या माणसाला विचारणं उत्तम, पण जो गेलाच नाही त्या मार्गाने आणि तोच जर मार्ग सांगायला उभा राहिला की या मार्गाने आनंद मिळतो, या मार्गाने आनंद मिळतो, काय फायदा आहे त्याचा? त्यामध्ये काय तथ्य काय, आनंद काय त्याच्यामध्ये? जो गेलेलाच नाही आणि तो उभा आहे, या मार्गाने जा आनंद मिळेल, या मार्गाने जा. असे संसारामध्ये अनेक प्रकारचे संत, दार्शनिक आणि पंथ निर्माण झालेले आहेत. ते गेले कुठे नाही, पण लोकांना आनंद पाहिजेत म्हणून ते पाठवत आहेत. उपनिषदामध्ये या बाबतीमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडिता मन्यमाना. यमराज आपल्या नचिकेताला सांगतो, यमराजेवर मृत्यूदेवता, की मी या जगामध्ये असे बरेचसे मूर्ख माणसं पाहतो
की ज्यांचं जगणं अविद्येमध्ये आहेत पण ते स्वतःला पंडित समजतात. अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धीरा, स्वतःला धीर समजतात. पंडिता मन्यमाना, पण त्यांच्या मागे जाणारे जी लोक आहेत त्यांच्याकरता शब्द फार गोड वापरलेले. असे फसवणारे जे साधू संत अध्यात्मातली लोक जे आनंदाची अभिव्यक्ती दाखवतात, ब्रह्मण्यमाना पर्यंती मूढा अंधे नैव नियमाना यथांधा, अंधे नैव नियमाना. एखादा आंधळा पुढे चाललेला आहे आणि त्यांनी 10-12 आंधळे पाठीमागे घेतले असले, ते पुढचा आंधळा जाणारच आहे पण पाठीमागचे सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. कारण पुढच्याला काही दिसत नाही. पण एक शास्त्र असं आहे, पुढे चालणारा जो आंधळा आहे ना त्याच्या मागे जर 10-12 आंधळे असले ना, आकारण पुढच्याला शांतपण आल्यासारखं वाटतं. त्याला असं वाटतं की माझ्या मागे चाललात ना मग मी कुणीतरी आहे आंधळ, त्याच्याही मागे आंधळच आहे. मग त्याला नेतृत्व मिळाल्यामुळे ते आंधळ नेतृत्व जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबारांनी या वेदाच्या शब्दांचा खूप सुंदर अनुवाद केलेला आहे गाथ्यामध्ये. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात येते वेळ मागे पुढे. घात आहेत, पहिला लवकर पडेल, जो 10वा नंबर असेल तो जरा उशिरा पडेल, पण पडल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न हा नाही आहे विचारायचा. प्रश्न असा आहे, त्याच्या मागे जीवन बर्बाद झालं त्याचा हिशेब कोण देणार? जे क्षण चुकीच्या माणसाच्या मागे आपण घालवले, आयुष्यातलं तारुण्य ज्या साधनेसाठी गेलं ते रिटर्न येत नाही, कधी आयुष्य परत येत नाही. तुम्ही चुकलात म्हणजे आई बाप माफ करू शकतात, निसर्ग कधी माफ करू शकत नाही. निसर्गाचा नियम नाही माझा. आणि निसर्गात अशी कुठलीही व्यवस्था नाही की गेलेले दिवस परत येईल. चूक झाली. निसर्ग कधीही कोणाला माफ करत नाही. निसर्ग जो जाणकार आहे अगोदरच सावध असणं याचं नाव निसर्ग. ते असं आहे की या अशा पद्धतीने होणार. 600 कोटी माणसं जगामध्ये. निसर्गाचा नियम एकच आहे. तुम्ही कुठल्याही पंथात जा, कुठल्या धर्मात जा, कुठल्या क्षणामध्ये जा. म्हणून जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे, दिवसातून एकदा विचार करू नका. क्षणोक्षण हा जे करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह नाणार सख. फार गोड शब्द बरं का. देह हा नाशिवंत आहे. नाशिवंत शब्दाचा अर्थ नाचणारा. नाचणं खूप सुंदर व्याख्या आहे. नचिकेताने आपल्या शरीराविषयी खूप सुंदर सांगितलेलं आहे. धान्य ज्याप्रमाणे जन्माला येतं, नाही काढलं तरी समाप्त होतं, काढलं तरी समाप्त होतं. शरीर चांगलं राहिलं तरी जाणार आहे, नाही ठेवलं तरी जाणार आहे. एक 90 वर्षाचा महात्मा परिचय झाला. मला त्यांनी सांगितलं की माझा एकही दात पडलेला नाही आणि अजूनही मी तरुण प्रमाणे राहतो. 90 वर्षाचं. मी म्हणलं तुम्हाला काय वाटतं? हे म्हणे माझ्या ताकद आहे. 90 वर्ष असलं तरी काय झालं, एकही दात पडलेला नाही माझा, अजूनही मी तसाच आहे, तरुण आहे. मी म्हणलं हा तुमचा अभिमान आहे. ज्याचे दात पडलेले त्याने काही हाताने पाडलेले का? ज्यांच्याची क्षमता कमी झाली त्यांनी काय अंगातून ताकद बाहेर काढून टाकलेली का? ती जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असते, करू नये अशी इच्छा असते. एखादं मशीन जरा 2 दिवस जास्त चाललं म्हणजे काही त्यांनी अभिमान करायचा ना? इतरांपेक्षा तुमचं थोडं जास्त आहे. जाणार नाही का ते सांगा. तुम्ही टिकला ही ईश्वराला धन्यवाद द्या की चांगली मशीन भगवंतांनी दिली, पण जाणार नाही असं. जाणारच सगळं. नुसतं शरीर जाईल असं नाही, शरीराबरोबर जेवढे नाते आहेत, सगळे प्रकार आहेत, सगळं जाणार आहे. माझा शब्द नीट आहे का? ते जायच्या टायमाला जर तुम्हाला कळालं ना मग काही परमार्थाचा फायदा होत नाही. जायच्या टायमाला कळालं नाही पाहिजे. डिस्टर्ब करू नका. ज्यावेळी शरीर जायला आलेलं आहे आणि मग तुम्हाला कळालं काही परमार्थाचा काही फायदा होत नाही.
खड्ड्यात पडल्यानंतर जर तुम्हाला कळालं की मोठा खड्डा होता, आता काही त्याचा उपयोग नाही. एक चित्र उभं केलेलं ज्ञानोबांनी 7व्या अध्यायामध्ये फार सुंदर आहे. कोणी एक माणूस असं जलद गतीने पळायला लागलेला आहे, अतिशय वेगवान पद्धतीने पळतोय तो, आणि पडायच्या 2 पावलं अगोदर कोणी एक काकूळ होती, ज्ञानोबांची शब्द आहे, काहीतरी पाठीमागं लागला असेल, कोणी एक काकूळ होती पळता पवन गती, वाऱ्याच्या वेगाने पळतो तो, आणि 2 पावलं अलीकडे त्याला कळालं की पुढे खड्डा आहे. 2 पावलं अलीकडे पुरकू शकतो का स्वतःला? 2 पावलं अलीकडे कळालं त्याला की पुढे खड्डा आहे. गुपावली आवती ती गुवा माझी पडला, त्या पडणीला हरवते. ज्ञानोबाई सांगतात 2 पावलं अगोदर कळालं की पुढे खड्डा आहे, तो रोखू शकत नाही, पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कधी कळलं? याला म्हणतात विचार, याला म्हणतात जीवन. सगळं जीवन जगून झालं आणि मग जर तुम्हाला ईश्वराची आठवण आली तर ती तपश्चर्या करण्याकरता लागणारी ऊर्जा, लागणारी शक्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर कसा ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल, कसा आनंद प्राप्त होईल? तो जीवनाचा अंतिम भाग आहे. म्हणून विचार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वेळेतच सावध झालं पाहिजे. तुकोबारायच्या अशा अनेक अभंग आहेत. साधू संत, आणि साधू संत सुद्धा आहे ना जागच आणतात. साधू संत काही हातात ब्रह्म देत नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागे व्हा जागे व्हा. का जागे व्हा? आयुष्य खातो काळ, सावधान. और गोड शब्द बोर्ड लावलेले असतात ना, घाट सुरू होत आहे, सावधान. आयुष्य खातो का? पाट्या आहेत, आजवर करायचं नसतं त्या पाट्यांचा, जाणीवपूर्वक लिहिलेले आहे. जर तुम्ही बेसावध असाल तर तुम्हाला त्या पाट्या सावध, पाट्यांचं काही नुकसान होत नाही, तुम्ही वाचा त्याचं नाही होत. एकदा आम्ही असं प्रवास करत होतो रस्त्याने, काय काय लिहिलेलं असतं कुणाच्या गाडीवर काय अनुभव सांगता येत नाही. काय जे मनाला वाटेल ते लिहितात, आणि विशेष करून ट्रक असेल तर एखादा शेअर लिहिलेला असतो. काही काही ट्रकच्या मागे लिहिले असतं तिथे आहे जगह मिलने पर साईड दिया जाएगा. असं काही. तो लहान मुलांच्या गाड्या होत्या, म्हणजे पोरं बसले होते कॉलेजचे. फार जगात लहान मुलांना जे शरीर आहे ना ते असं विनामूल्य मिळालेलं असते. पण पोरांना जाणीव नसते कुठं खळखटलं, कुठं लागलं, कुठलं आपटलं. काही शरीराला काही मोल दिलेलं नसतं, त्यांनी मिळालेलं असतं, ते आई वडिलांनी वाढवलेलं असतं. त्यामुळे ते आत्महत्या करायला लगेच तयार असतो माणूस. पण 90 वर्षाचा म्हातारा किंवा 80 वर्षाचा म्हातारा कधी आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडत नाही. जरी सुनीनं खायला नाही दिलं तरी, मुलगा रोज शिव्या देत असला तरी त्याला विचारणार एवढं दुःख आहे तुझ्या पाठीमागं. मेले ना बरं त्यापेक्षा सगळं बरोबरच होतं, पण जगण्यात जो आनंद आहे तो कुठेच नाही. तर मुलांना काही कळत नसते या बाबतीमध्ये, लगेच आत्महत्या करायला तयार होतं. आणि त्यांनी त्यांच्या गाडीच्या मागे गेलं होतं. मोठी चांगली गाडी होती, भारी पैसे. आता कसं वाटतं बोल काय, आता काय पोरच म्हणलं तर काय भेटेल त्यामध्ये. तर मी आपल्या परिसरामध्ये येत होतो कीर्तन वगैरे करायला 10-15 वर्ष. तरी आरती शहर असायचे, त्या मला ओव्हरटेक करून गेले. तर मी अगोदरच फास्ट चालायची त्या गावामध्ये, आम्हालाही ओव्हरटेक करून करायचे. आणि पोरं ओव्हरटेक करून गेलं तर मला टाटा करतात. आता कसं वाटतं इंग्लंड आहे पुढे त्यामध्ये काय. आम्ही त्या टायमाला आमच्या पाठीमागे लिहिलो होतो वाचावी ज्ञानेश्वरी. कधी कुणाला ओव्हरटेक केली तिथे जर गाडी पाहिली तर त्याला चांगला संदेश मिळाला पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी. पुढे गेले की ते लोक वाचायचे ज्ञानेश्वरी. एकदा आरटीओने पाठलाग केला, गाडी जरा वेगात होती. त्याला वाटलं गाडी एवढ्या वेगात टाकली म्हणजे निदान काहीतरी माल त्याला असला पाहिजे, म्हणजे एवढ्या वेगात जायचं काय करायचं. त्या आरटीओची गाडीचा पाठलाग केला आमचा. जसं तो माझ्या जवळ आला तरी वाचलं वाचावी ज्ञानेश्वरी. तो म्हणजे याच्या मागे लागून काही फायदा नाही.
त्याला काय सांगू त्याला? मैल 2 मैल पुढे गेला असं तो वळणाचा एक जसं मी सांगितलं तुम्हाला वळण होता आणि असं पूल होता, ते पुलावरून डायरेक्ट खाली. आम्हाला काही नाही, आम्हाला ओव्हरटेक करून गेलेला होता. कोणीतरी गाडी खाली पडली म्हणून पाहिलं, त्यात लिहिलेलं होतं आता कसं वाटतं. जीवनाचा अर्थ कळालेला आहे. जीवन संपल्यानंतर जर तुम्हाला कळत असेल, दृष्टी कमी झाल्यानंतर जर कळत असेल, मग काही फायदा नाही होत. ते उत्तर आयुष्य जे साधू संतांनी सांगितलेलं आहे ते फार वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जेवढं तुम्ही जीवनभर कमवलेलं असतं ना, त्या कमवल्याचा आनंद घ्यायचा मार्ग म्हणजे उत्तर आयुष्य. ज्ञानोबाईने दृष्टांत दिलेला आहे. जी गाय बैल वगैरे जे असतात तर ते असं पोटभर खातात आणि मग ते एका ठिकाणी बसतात. बसल्यानंतर दात चालू असतो, जुगाली म्हणतात त्याला, रवंत म्हणजे काय, ते आतमध्ये आहेत, ते थोडं येतात आणि त्याचं पिष्टमय पदार्थ करत असतात. तसं वयोवृद्ध अवस्था, जे तुम्ही जीवनात आनंद घेतलेला आहे ते वयोवृद्ध अवस्थेमध्ये शांतपणाने बसणे आणि जीवनाचे अनुभव, जीवनाच्या चांगल्या गोष्टी रवंत करणे, त्याचं नाव म्हातारपण. कटू अनुभव असतील, चांगले अनुभव असतील, वाईट अनुभव असतील, तर रवंत करण्यामध्ये जो रवंत शब्दाचा नीट अर्थ का, बाहेरून काही खायचं नाही, जे खाल्लेलं आहे त्याचा रवंत आहे. जे अनुभव घेतलेले जीवनामध्ये आणि रवंत करण्यामध्ये जो आनंद असतो, जे सुख असतं ते वेगळं सुख असतं. जीवन छोटं असतं, 2-3 अनुभव सुद्धा तुम्हाला मरेपर्यंत पूर्ण होतात. द्वारकेवरून एक संत भगवान श्रीकृष्णाला भेटून भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन जिथे भगवंताचं बालपण गेलेलं आहे वृंदावनामध्ये होतं, कृष्णाला भेटून गेल्यामुळे असे वयोवृद्ध झालेले नंद बाबा आणि यशोदा, एकदम वयोवृद्ध, सगळं शिकलेले केस आहेत, नंद बाबा बसलेले, तेच घर आहे आणि कुठे कृष्णाचं बालपण गेलेलं आहे, कशा रीतीने भगवान श्रीकृष्ण तिथे राहिले असतील, द्वारकेचा राणा आहे म्हणून ते उत्सुक गेलं, साधू असल्यामुळे पाहायला गेले आणि जसं घरामध्ये प्रवेश केला त्यांनी, एक कल्पना करा ज्यांच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण खेळलेले, ज्या यशोदेनं मांडीवर बसून 2 घास खाऊ घातलेत कृष्णाला, ज्याच्या गाराण्यामुळे, ज्याच्या खोड्यामुळे वृंदावनामध्ये सतत टोमणे यशोदेला ऐकावे लागलेले आहेत, जो कुशीमध्ये झोपलेला आहे, ज्याला दूध पाजलेला आहे, आणि भगवान श्रीकृष्णाचा स्वभाव, तो आनंद, मुलाने दिलेला त्रास त्यातून आनंद जन्माला येतो, ती मातृत्वाची शक्ती, त्या आईच्या आनंदाची एक विशेषता आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तो अनुभव घेतलेली यशोदा. तर भगवान श्रीकृष्ण थोडे कठोर आहे. एकदा वृंदावन सोडतात, पुन्हा भेटायला जात नाही वृंदावनमध्ये. कशा करता सांगतो लक्षात ठेवा. एकदा वृंदावन सोडलं त्यांनी, कंसाकडे जसे मारण्याकरता येतात, पुन्हा वृंदावनमध्ये जात नाही. काय अवस्था असेल यशोदेची. जन्मजात पासून 7-8 वर्ष पर्यंत सांभाळणं, आठवणं, गाई राखण्याकरता, म्हणजे सगळं एक आयुष्य आहे. तेव्हा साधू घरामध्ये प्रवेश करतो, ते नंद बाबा वयोवृद्ध झालेले बसलेले, तर यशोदा अशी तिथलेली, भगवंत तिच्या मांडीवर बसलेलेच ना, तो अनुभव तिथलेला आहे. रवंत कशाला म्हणतात ते सांगतो. पण जसा साधू प्रवेश करतो, नमस्कार करतो, यशोदा विचारते कुठून आला, मी द्वारकेवरून. असे कृष्णाला भेटला असेल तिने, तेच त्याच्याकडूनच झालेलं आहे. असे बसवलं, पाणी द्यायची यशोदा विसरते, दुरून चालत आलेला आहे म्हणून विसरते. कृष्णाकडून आला, बसा म्हटल्याबरोबर ते बसायच्या आत यशोदेचं बोलणं सुरू होतं. माझा कृष्ण इथे खेळत होता,
त्या ठिकाणी थांबत होता. हे माझे कृष्णाचे कपडे आहेत. हे जे भांड आहेत त्या भांड्याला श्रीकृष्णाने हात लावलेला आहे. ही जी घुसळण आहे तिथेच कृष्ण घुसळण करायचा आणि अशा डोळ्यातून धारा येतात आणि तोंडातून शब्द येतात. तर चेहऱ्यावर जी चमक आहे ते ब्रह्मचारी राहून त्या साधूच्या चेहऱ्यावर नाहीये. शब्द असे वाटतात जसे ते दुःखातून निघालेले आहेत. आठवणी सांगताना असं वाटतं जसं काही खूप दुःख झालेलं आहे. डोळ्यातून पाणी येतं कृष्णाची आठवण काढल्यामुळे. आणि कृष्णाला ज्यावेळेस हा साधू आला होता, वर्णन आलेलं आहे, तर कृष्णाच्या मुलाचं लग्न झालेलं होतं प्रद्युम्नाचं. आणि ही जी आठवण आहे यशोदेची ती तेवढंच आहे. तिचा कृष्ण तेवढाच आहे. तो ज्याला सांभाळलं तो कृष्ण मोठा झाला, त्याला मुलगा झाला, त्याच्या मुलाचाही लग्न झालं, पण हिचा कृष्ण मोठा झालेला नाही यशोदेचा. त्याला म्हणतात हिचा. अजूनही त्याला तेच कपडे दाखवते की हे कपडे कृष्णाचे आहेत. मध्ये साधू बोलतो, अहो तुम्ही हे कपडे ते बालपणीच होतो, आता मोठा हे तो मोठा झाला असेल तो मोठा व्हायलाच पाहिजे. पण मी जे आठवणी जपलेले आहेत ते ह्या काळातल्या आठवणी. हे घर, हा परिसर, ही गाई, वृंदावनातल्या गवळणी आणि हे जीवन आठवणीमध्ये आहे. दुःख नाहीये कोणाला. आठवण म्हणजे दुःख नाहीये. आठवण म्हणजे उपभोगच आहे. हे कळणं फार कमी लोकांना माहिती. एकांतामध्ये तुम्ही आहात आणि ज्याची आठवण करता तो तुमच्या बरोबर असतो, ह्यालाच परमार्थ म्हणतात. ईश्वर समोर येऊन तुमच्या बरोबर बसला पाहिजे असं नाहीये, हा परमार्थ नाहीये. त्या शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला, महाराज ज्ञानोबरायन तुकोबांना साधू भेटले का? म्हणजे मूर्खासारखा प्रश्न आहे. तुझ्या जागेवरून तू प्रश्न विचारला, तुझ्या अध्यात्म प्रश्न. साधू संतांना ते भेटायची गरज काय? जे जिथून आलेले आहेत तिथे देवच होता. जगद्गुरु तुकोबाराय आपला पूर्व इतिहास आध्यात्मिक सांगत असताना सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी सात भावे वाचाय. आम्ही वैकुंठात राहणारे आहोत. वैकुंठात देवच आहे. देवाला भेटून आलेल्या माणसाला पुन्हा देव भेटला का असं विचारणं म्हणजे सुद्धा मूर्खपणा. आलो या तुमच्या आमच्यासाठी साधू संत आलेले. झाडू संतांचे मार्ग अडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. हे जीवन आहे. म्हणून साधू संतांना देव भेटला पाहिजे असं नाही. त्यांच्या आठवणी, त्यांची विचार आणि त्या आठवणीमध्ये असणारा परमात्मा जगाच्या दृष्टीने नसेल पण तो त्यांच्या दृष्टीने त्यांना साथ देतो. त्याच्या दृष्टीने तो त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. हाच परमार्थ आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही सुद्धा एकांतामध्ये बसा आणि आनंदाचे क्षण आठवा. तो जो आठवलेला क्षण आहे तो त्याही वेळेस अंगातून शहारे आणून देतो. आनंदाचा उपभोग घेत असताना तो क्षण 10-15 वर्षापूर्वी तुमच्या जीवनातून आला असेल, तो आजही तेवढाच आनंद देतो. तो तितक्या तन्मयतेनं आठवला पाहिजे, तितक्या तन्मयतेनं तुमचा राहायला पाहिजे. आणि त्याची सातत्याने आठवण म्हणजेच भजन आहे, म्हणजेच परमार्थ आहे. याला नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती असं म्हटलेलं. भक्ती म्हणजे काही समोर देव ठेवायचा आणि पूजा करत बसायची. ज्ञानोबराय तुकोबाराय किंवा भगवान श्री देवर्षी नारद या मताचे नाही. तर विस्मरणे परम व्यापू जातात. भगवंताची आठवण म्हणजे भक्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे संसार आहे. प्रेमामध्ये व्यवहार चालू असतो पण आतमध्ये एक तार असते जिथं त्या परम प्रियतम जो असेल आपल्या जीवनातला त्याची आठवण चालू आहे. साधू सगळे व्यवहार करतात जीवनामध्ये. म्हणून मी जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र सांगितलं. 2 पत्नी जगद्गुरु तुकोबारायांना. दुष्काळाचा सामना केलेले जगद्गुरु तुकोबाराय, घरची श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांची. व्यवहारामध्ये कुठला फरक पडत नाही पण जे आत्मचित्त आहे, आपली जी धारा आहे ती परम प्रियतमच्या समोर समर्पित झालेली आहे, तन्मय झालेले असतात. म्हणून बाहेरचा तो आघात आहे, बाहेरचं जे दुखणे
ते भक्तांना येतच नाही. तुगा म्हणे हाचे जन, काय सुंदर वर्णन नाही काम तेच आहे. असं तुमच्याही जीवनामध्ये एखाद्या वेळेस घडतं बरं. तुम्ही बसलेले आहात आणि काहीतरी चिंतनामध्ये आपण समोर एखाद्या मित्राने जर टोमणा मारला, बाकीचे सगळे हसतात, तुम्ही हसत नाही. तुम्ही तिथेच आहात, पण कान तिथे नाहीये, स्मरण तिथे नाहीये, बुद्धी तिथे नाहीये. काय फोडलं गेला, कुठला विनोद झाला तो ग्रहण करू शकला नाही. याचं नाव आहे साधूता. संसारामध्येच साधू असतो. पद्मपत्र विवाह, सगळं व्यवहार व्यवस्थित चाललेले असतात. ते मन कुठेच नाहीये. मन अगोदरच भगवंताकडे गेलेला आहे. साधू पुन्हा पुन्हा विचारतो, अहो असं नाहीये, तुम्ही कधी भेटला का? भेटण्याची गरज नाहीये. यशोदा माता सांगते भेटण्याची गरज नाहीये. तो अप्राप्त नव्हता, तो गेला, त्याच्या कामानिमित्ताने तो गेला असेल. साधूने प्रश्न विचारला, त्याला कधी आठवण येत असेल का नाही, हा विचार केला का नाही? तुम्ही एवढी आठवण करता, हे माझ्या प्रश्नाचं, हे माझ्या कामाचं आहे, इथे कन्हैया बसलेला आहे, ते ठीक आहे. तर तो कधी तुमची आठवण करत असेल का नाही? यशोदा माता फार सुंदर उत्तर देते. यशोदा म्हणते मी प्रेम केलंय, त्यांनी करावं अशी जबरदस्ती नाही. मी केलेलं आहे, माझा स्वार्थ आहे त्या प्रेमामध्ये, मला आठवण यायला पाहिजे. मी विसरते का याच्याकडे माझं लक्ष आहे. तो कृष्ण आहे, त्यांनी आठवण केली पाहिजे. प्रेमाचं बंधन त्याला असलं पाहिजे. इतकं प्रेम माझं कसं नाही की माझ्या प्रेमात तो बांधला जावा. माझं प्रेम तुटू नये ही माझी भावना आहे. तो जिथे असेल तिथे सुखी असावा, जिथे असेल तिथे तो आनंदात असावा. पण माझ्या प्रेमासाठी तो बंधनात पडावा, त्याला म्हणतात साधूचं प्रेम, उत्कृष्ट प्रेम. त्याच्या प्रेमामध्ये ब्लॅकमेल करणारी माणसं फार आहे. अहो आम्ही तुम्हाला खाऊ घातलं, तुम्ही आता माझं काय करायचं, एवढं काम ते केलं पाहिजे, खाताना बरोबर. आमच्या एका मित्राबरोबर खरेदी करायला गेलो आम्ही. मी त्याला म्हणलं दुसरी दुकानं फार मोठे तिकडे नाही, तुम्हाला कळत नाही म्हणतात, आपलं पक्क दुकान आहे. आम्ही म्हणलं पण त्याच्यापेक्षा चांगला मान नव्हतो, मोठं दुकान आहे. नाही म्हणजे इथेच जायला पाहिजे. आम्ही तिथे गेलो. गेल्याबरोबर या महाराज कधी आले, कशी पद्धत आहे. दुकानदार कपडे विचार, दुकानदार एवढं विचारतो आणि शब्द कसे आहे. मी म्हणा होते कपडे, अहो कपडे वगैरे नंतर जाऊ, पहिले बसायला थमसप मागवला तुम्ही. आणि माझा मित्र मला सांगतो बघ असं दुकान पाहिजे. म्हणजे काय थमसप प्यायला आलो का आपण? आपला व्यवहार काय आणि दिलं काय जातं बघतं खरं म्हणजे. सगळं झाल्यानंतर मग त्याने ते कपडे दाखवले. 200 रुपये मीटरचं कापड 400 रुपये. हा म्हणतो काही कमी जास्त तुमच्यासाठी कमी नाही तर काय, 50 रुपये कमी द्या. यांनी 50 कमी केले. 200 रुपयाचं कापड 300 रुपये मीटर घेतलं तिने. मी काही बोललो नाही त्याला, कारण काय थमसप घेतलेला होता. मिंधे पण म्हणतात शब्द का आला तुम्हाला. मिंधे पण म्हणजे प्रेम नाही. मिंध केलं जातं प्रेमामध्ये. हे प्रेम नाहीये, हा डाव आहे, हे कूटनीती. प्रेम उन्मुक्त असतं, ते जातं कधी आणि येतं कधी त्याच्याविषयी काही सांगता येतो. याच्यासाठी हे करा असं नाहीये. प्रेम प्रेशर करत नाही, कधी दबाव नाही टाकत. उन्मुक्त प्रेम असतं. आणि प्रेम अंतःकरणाची धारा असते, प्रवाह असतो. तो प्रवाह खंडित होत नाही. ती आठवण, ते विचार काय होतं त्यांनी जीवनातले सुख दुःख सगळं विसरले जातात. आठवण आली नाही. आणि प्रेमात पदार्थ पाहिजे असं काही नसतं. प्रेमामध्ये पदार्थ ती जी आठवण तीच आठवण घेऊन जाते. वर्णने जे आहेत ना त्याचे वर्णन ज्ञानोबाने फार सुंदर प्रकारचे केलेले आहे. खेडेगावातली बाई लग्न होऊन जेव्हा शहरामध्ये येते तेव्हा नवरा कामाला गेलेला असतो. तर कामाला गेल्यानंतर सगळं ठरलेला कंपनीचा टाइम असतो येण्याचा.
4 वाजता येत असतो मोटरसायकलवर. जो 6चा टाइम असतो ना तो, त्या पत्नी जर प्रेम करत असेल तर, हा फार महत्वाचा शब्द ना. पत्नी कर्तव्य असेल तर गोष्ट वेगळी. पत्नी जर प्रेम करत असेल तर ती 3:30 पासून 4ला येणार, 4ला येणार. सगळे काम तिने आटपलेले असतात. सगळे काम, कुठलं काम असं शिल्लक ठेवलेलं नसतं तिने. कारण की पतीचा आस्वाद घ्यायचा असतो. पतीबरोबर 2 शब्द बोलायचे असतात. ते भांडणातले असतील किंवा प्रेमातले असतील, तो विषयाचा प्रश्न असेल. पण शक्यतो मोकळं राहिलं पाहिजे, ही तिची भावना असते. म्हणून ती 3 वाजल्यापासून तयार होते आणि प्रत्येक मिनिट तिला तासाप्रमाणे जात्याचं नाव येतं. ती आठवण येते, ते विचार आहे. आणि मोटरसायकलचा येण्याचा प्रकार, घरात मोटरसायकलचा आवाज 4 वाजता वाजला की तिचं अंग असं शहारतं. आले ती येतात, चहा पितात, बसतात, बोलणं होतं. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. एक दिवशी तो आलाच नाही, पण 4च्या वेळेस मोटरसायकलचा आवाज आला. तिला काही फरक पडला नाही आलेच का नाही. जी प्रतिक्रिया येण्याने घडायची ती न येण्याने पण घडली. दुसऱ्याचीच मोटरसायकल वाजली, 5 मिनिटं अगोदर वाजली. तिला असं लवकरच विषय आले आणि एकदम डोक्यावर पदर घेऊन दरवाजा उघडण्यासाठी जाते. अंग तेच शहारलेलं असतं. दरवाजा उघडला तर आलेले नाही वाटले. मनातल्या मनातच ती म्हणते, मला वाटलं आले पाहिजे. पण नुसता मोटरसायकलचा आवाज आला की तिचं अंग शहारतं. यायची गरज नाही. ज्ञानोबाची गौरव समजून सांगण्याकरता सांगितलं मी तुला. ज्ञानोबा काय लिहितात पहा तुम्ही. अवचिता परिमळ झुळकला आळूंबळ. पाठ आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. परिमळ म्हणजे सुगंध. भगवंताच्या अंगाचा जो सुगंध आहे, भगवंत आलेले नाही, थोडासा सुगंध जाणवला गोळणीचा. आणि तो सुगंध आल्याबरोबर तिचे शब्द बदलतात. अवचिता, असं काही येण्याची वाट नव्हती, येण्याची काही चिन्ह नव्हते. असा सुगंध आला. अवचिता परिमळ झुळकला आळूंबळ. आणि त्या गवळणीच्या तोंडातून शब्द निघतात. मी म्हणे गोपाळ आला गेला. मला असं वाटलं की माझा गोपाळ आलेला आहे. त्याचं नाव आहे भक्ती, त्याचं नाव आहे प्रेम, त्याचं नाव आहे आनंद. या विचारावर संत आरूढ असतात, त्या साक्षात्कारावर संत आरूढ असतात. आणि या आठवणीसाठी, या प्रेमाच्या उपभोगासाठी संत सगळ्या जगाचा त्याग करतात, सगळ्या विषयांचा त्याग करतात, सगळ्या धनाचा त्याग करतात. कारण की जगायचंय तिथे आठवण कामाची. आणि आठवणीतून आनंद निर्माण होतो, प्रेमातून आनंद निर्माण होतो. सगळं घर आहे, काही फायदा होत नाही. बंगला बांधलेला आहे, काहीच आहे घरामध्ये, बाहेरून लावलेलं आहे, तर आतून माणूस किती वैतागलेला आहे. सगळं सगळं घरामध्ये आहे, काहीच नाही महाराज. तर मुलगा जर घरात नसेल ना तर घर खायला उठतं. त्रास दिलेला परवडतो मुलाने, पण घरात असला पाहिजे. प्रेमामध्ये त्रास सहन करता येतो, पण त्रास द्यायला सुरू नसेल तर काय करणार? घरात काय भिंतीला धडक देणार? काय काय करणार? काय कोणाशी बोलणार तुम्ही जीवनामध्ये? ही मानवी जीवनातली गुरु किल्ले. या हे विचार आवश्यकता असतील त्या अगोदर तयार पाहिजे. जिथे प्रेमाचा विषय संपलेला आहे, मानवी जीवन जिथे थांबलेलं आहे, तिथे जर तुम्हाला प्रेम मिळायला लागलं तर आता प्रेम मिळणार नाही. म्हणजे आता तुमची गरज जगाला राहिलेली नाही. आता तुम्ही ठरवलं तरी कोणी प्रेम करणार नाही. ज्या मुलाला बोलता येत नाही त्याच्यावर सगळे प्रेम करतात. लक्षात येते? बोलता येत नाही त्याला, दूध मागता येत नाही, भाकरी मागतं, काही बोलता येत नाही त्याला, सगळे प्रेम करतात. पण तोच मुलगा जर म्हातारा झाला आणि चांगलं ज्ञान सांगायला लागला, त्याच घरामध्ये लोक म्हणतात बस कर, डोकं दुखते आता. हे 2 फरक प्रेमातले. प्रेम करणारी माणसं निघून गेली. आता
न बोलताना जो आनंद मिळत होता त्या घरामध्ये, त्याच घरामध्ये तुम्ही वयोवृद्ध झालात. आता ज्ञान सांगताय तुम्ही, भाषा शुद्ध आहे, ऐकायची तयारी नाही, तुमची आवश्यकता नाही जगाला, हे त्याचे संकेत आहे. म्हणून त्या जीवनासाठी ज्या गोड आठवणी असतात त्या भगवंताच्या, आणि भगवंताचा विषय असा आहे, परमार्थातल्याच आठवणी तारतात, संसारातल्या आठवणी तारत नाहीत. तुम्हाला दुःख देऊन जातात. संसारामध्ये जे आठवणी ते सगळ्या दुःखाचे आहेत. सुखाचे पाखरू उडून जातात माझ्या जीवनातून. सुख येतं जीवनामध्ये क्षणासाठी आणि सुख निघून जातं. दुःख आपलं घरटं सोडत नाही. सारखे सारखे आठवत, जगाकडे पाहिलं तरी आठवते. म्हणून विचारसरणी बदलली पाहिजे, प्रतिभा बदलली पाहिजे, बुद्धी बदलली पाहिजे. मग काय करावं लागतं? ही जी बुद्धी आंधळी आहे, बुद्धीला आंधळं म्हटलं जातं. हिला भविष्यातलं काही दिसत नाही, पुढच्या जन्मातलं काही दिसत नाही, इतर लोकातलं काही दिसत नाही. या बुद्धीला शुद्ध करण्यासाठी मग नामचिंतन आहे, ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे, जगद्गुरु तुकोबांचं गाथा पारायण आहे. यांच्या वाणीतून पुढचे अनुभव आपल्याला मिळतात, यांच्या जीवनातून आपल्याला पुढचे अनुभव मिळतात. आणि प्राथमिक स्वरूपाचा जो विचार बदलण्याचा प्रकार आहे तो हे काम करतात. आणि जसे जसे तुमचे विचार बदलतात तसं तसं संत जसं काही तुमच्या हाताला धरतात आणि वर घेऊन जातात. शब्द लक्षात येतात. त्या विचारसरणीवर तुम्ही गेलात आणि एखादा टप्पा जर तुमच्याकडून पार होत नसेल, संत तुम्हाला उचलून घेतात. भागली मधून वहातील करी, जगद्गुरु तुकोबा यांचा शब्द आहे. भागणं म्हणजे दमलेले, परमार्थ करून बरं का, संसार करून नाही. परमार्थामध्ये थकवा निर्माण होतो, साधना करता करता कधी दम लागतो, कंटाळतो माणूस. वहातील करी, संत तुम्हाला कडेल घेऊन मग पुढे जातील, भगवंतापर्यंत जातील, साधना स्थळापर्यंत जातील, जे तुम्हाला मिळवायचे तिथपर्यंत जातील. मिळाल्यानंतर तुम्हाला मिळालं ना, साधूला आनंद होतो. हा साधूचा विषय आहे. जो देवांची तो ते लाहो प्राणीला. साधूची भावना ही आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होण्याची निर्मिती. ते शांत जीवन जगणारे साधू आहे. त्यांची विचारधारा, त्यांचं जीवन जगण्याची रीती आहे. मग हे कशा करता परमार्थ करत असताना आपल्याला अडचणी निर्माण, त्याचं मूळ कारण आहे आपला अनभ्यास. आपण अभ्यास करत नाही, लोकांच्या मुखातून ऐकतो. अर्थ करतो म्हणून लोकांच्या मुखातून ऐकतो, हे असं आहे. तर कसं आहे हे माहित नसते. बसतो डोक्यामध्ये लोकांच्या मुखातून. आता ज्याला काही माहित नाही तो सुद्धा सांगतो, शास्त्र असं सांगतो. तुम्हाला काय माहिती? ही अंधश्रद्धा झाली. तुम्हाला माहिती पाहिजे. माझं फार घडलेला आणि सुंदर दृष्टांत आहे. जीवन थोडस वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे आनंद खूप घेतला गेला मला. तुमच्याच परिसरामध्ये गाव आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यातला परमार्थ फार सुंदर आहे आणि जुना परमार्थ. ग्रामीण भागामध्ये चांगल्या रीतीने परमार्थ करतो. तिकडे कीर्तनकारच एका गावात जातो. तिथे गावामध्ये जो वयोवृद्ध गृहस्थ असायचा तो फार तज्ञ असायचा. आळंदी, पंढरपूर, मामासाहेबांच्या सानिध्यात राहणार तिथं. आणि कीर्तनकार आला की त्याला प्रश्न विचारायचा. आता काही प्रश्न असे असतात जीवनामध्ये, त्याचे उत्तर असतात, कधी नसतात. कधी ते प्रश्नाच्या पाठीमागचा जो इतिहास असतो तो वेगळा असतो, नाही सांगता येत. त्या म्हातारला हे सिद्ध करायचं नाहीये. प्रश्न विचारला की जर उत्तर नाही आला की त्या म्हातारीने सांगायचं, इतकं कीर्तन करता तुम्ही, जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, मग मी कसं आहे? काय सिद्ध करायचं कळलं तुम्हाला? कीर्तनाची काही घेणं देणं नाही, बोलण्याची काही घेणं देणं नाही. मी कसा, मी तुमच्यापेक्षा चांगला. ते चुकून माझ्याकडून तारीख देण्यात आली तिथे. माझ्या मित्राला कळलं. त्या आमच्या कीर्तनकारामध्ये सुद्धा वैद्यकीय लोकांप्रमाणे अंडरस्टँडिंग असते.
मला म्हणे शास्त्री तिकडे जाऊ नको त्या गावाला, ते एक म्हातारा माणूस आहे, फार त्रास देतो, सगळा अपमान करतो, कीर्तन झाले अपमान करतो. ते म्हणलं काय प्रश्न विचारतो म्हणे, आपल्याला उत्तर देता येत नाही, माणसं पाया पडतात, त्याच्यामध्ये आज सांगतो मी एवढं कीर्तन करून काय फायदा तुमचा, मी चांगला दिसले तुमचा. मी म्हणलं नाही, मी जाणारच नाही. पहिलं काही शक्यता नव्हती, म्हणजे एवढ्या मोठ्या महाभागाचं दर्शन घ्यायला पाहिजे. जेव्हा मी तिथे कीर्तन सुंदर झालं, लोक चांगली होते, आणि ते म्हातारा आपलं काठी टेकत आलं. मला पाहिल्याबरोबर सांगितलं, पोरा वयाच्या मानाने बरा बोलतो. म्हणजे कीर्तन वगैरे हा विषयच नाही, कीर्तनात काही ऐकायला पाहिजे इथे डोक्यातच बसत नाही, वयाच्या मानाने बरा बोलतो. म्हणलं हो, म्हणजे या तुमची वाट पाहत होतो. मला ओळखता का तुम्ही? हे तुमची कीर्ती महाराष्ट्रात पसरली, तुमच्याबद्दल बरंच ऐकून. हा काय मामासाहेबांपासून मी परमार्थ करत आलेलो आहे, त्यांना 60 वर्ष परमार्थात घालून दिले, तर अजून कुणी उत्तर दिलं नाही माझ्या प्रश्नाचं. तुला विचारून काही फायदा नाही, तिथून सुरुवात नाही. म्हणलं 60 वर्ष झाले ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, त्या प्रश्नाचं स्वरूप कळलं तर मला आनंद होईल. एवढा जाड प्रश्न कसा तुमचा, त्या अजून आमच्या कीर्तनकाराला उत्तर देता नाही. तरी सांगितलं की विचार, श्रवणाच्या आई बापाचं नाव काय? नाव अवघड प्रश्न. श्रवणाच्या आई बापाचं नाव काय? ह्या प्रश्न 60 वर्ष उत्तर मिळालं नाही तुम्हाला, की माझ्या बोलण्याचा बराचशा फिलिंग चेंज झालं. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तुम्हाला, तर चेहराच पाहिजे. खरं वाटलं आतापर्यंत तुम्ही सांगितलं नाही, म्हणजे मी पण सांगणार नाही. बाकीचे जे सहाय्य करायला लोक आले होते ते पण जागेवर थांबले. म्हणजे बरं झालं मध्ये महाराज तुम्ही भेटला केला, म्हणजे याच्यामुळे महाराज आमच्या गावात येतले. म्हणजे फार सिंपल प्रश्न येतो, त्या चेहरा पडला. म्हणजे उत्तर माहिती तुम्हाला, हो कमलाकर आणि शुद्धमती श्रावणाच्या आई बापाचं नाव आहे. काहीच बोलला नाही. म्हटलं बाबा 60 वर्ष झालं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, आणि आज उत्तर मिळालं तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. नाही म्हणजे एकच प्रश्न होता, याच्यावर मी 60 वर्ष काढली, लोकांचा अपमान करत आलो. पण आता तुम्ही उत्तर दिलं, उद्यापासून मी कीर्तनाला येणार नाही. गेलं ते गाव, 5-6 महिन्याचा मित्र भेटला, त्यांनी मला प्रश्न विचारला, त्या गावात गेला होता म्हणजे गेलो होतो. ते म्हातारा मला भेटलं, काय विचारलं म्हणजे श्रावणाच्या आई बापाचं नाव काय? तुम्ही मला पण तो प्रश्न विचारला होता, तो काय केलं म्हणजे सांगू टाकलं, कमलाकर आणि शुद्ध होती. ते म्हणे त्या म्हातारी प्रश्न विचारला तर 18 पुराण वाचले, पण हे नाव कुठं सापडलं नाही. कमलाकर आणि कुठेच नाही 18 पुराणामध्ये, म्हणजे सापडणार पण नाही का, म्हणजे मी ठेवले. आता मी ठेवले हे नाव पुराणात सापडायचं काही कारणच नाही. त्यामुळे तू ठेवले, मात्र काही बोलणार नाही का? अरे आपल्याला माहिती तर त्याला कुठे माहिती असतं. एवढा अभ्यास करून जर आपल्याला कळत नाही तर मात्र काय करणार आहे. त्यामुळे पण आम्हाला म्हणजे आता येणार नाही त्या गावात जात. एक अहंकार असतो, एक विचारसरणी असते, एक जीवन असतं, जिथे माणसाला असं वाटतं की माझ्या इतका हुशार, माझ्या इतका विचारवान कोणी नाही. पण अंतर्गत एक तार असते जी माणसाला दुःखदायी ठरते. संसारातले जे विचार असतात ते या पद्धतीचे असतात. ग्रामीण भागाच्या मानानं तुम्ही सुशिक्षित आहात, श्रीमंत आहात, पण जिल्हा स्तरावरच्या लोकांकडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा खूप कमी आहोत याची जाणीव निर्माण होते. जिल्हा स्तरावरची लोक जेव्हा राजधानीच्या ठिकाणी जातील तेव्हा तिथलं जे जगण्याचं स्थान आहे, पद्धती आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या लोकांना गरीब वाटेल. ही संसारातली विचारसरणी. तुम्ही विचारवान निश्चित आहात, पण साधू संतांच्या दृष्टीनं खूप कमी जगणार. आजपर्यंत कुठल्या राजाचं मंदिर, राजकारणाचं मंदिर किंवा
श्रीमंताचं मंदिर कधी कुठे बांधलेलं नाही, ज्यांना कधी त्रास दिला लोकांनी, साधू संतांनी, अशांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. अशांचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबारांचं काय जीवनामध्ये, भगवान श्री ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये काय आहे? भौतिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर मधुकरी सुद्धा लोकांनी वाढवू नये, ही जगद्गुरु तुकोबारा आणि ज्ञानोबारांची अवस्था आहे. वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत फक्त नाथ महाराजच राहिले. बाकी ज्ञानोबारांना फार त्रास झाला. हे छोटीशी मुक्ताबाई, हा मुक्ताबाईचा परिसरच आहे. काय आई नाही घरामध्ये, वडील नाही, कसं जीवन जगले असेल मुक्ताबाई, कधी कल्पना करून पाहत नाही. आपल्याला दुःख आहे ना, खऱ्या अर्थाने ते दुःख नसतंच. खऱ्या दुःखाचा अजून आपल्याला साक्षात्कार झालेला नसतो. आपलं दुःख काय असतं? वेळेवर चहा दिला नाही, वेळेवर जेवण केलं नाही, नीट बोलली नाही, काय दुःख असतं आपलं? ते वेगळं दुःख असतं. ज्यांच्या घरातच भाकरी नाहीये ते खरं दुःख आहे. ज्यांच्या घरात काहीच नाही तेच दुःख आहे. आणि आज लक्षात ठेवा, ही जी विचारसरणी आहे, प्रेमळ विचारसरणी, साधूची विचारसरणी, ज्ञानोबा एक पुरुष आहे, पण माऊली म्हणून हात मारले जाते, माऊली म्हणून बोललं जातं. आईचं अंतःकरण असतं साधूचं. हे ज्ञान, जो आनंद आपल्याला मिळालेला आहे, जे विचारसरणी आपल्याला मिळालेली, तीच विचारसरणी मिळाली पाहिजे, तेच जीवन मिळालं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा जर आपल्या जीवनामध्ये पाऊल ठेवायचं असलं परमार्थामध्ये, तर विचारसरणी बदललीच पाहिजे. आणि सांगून बदलत नाही, प्रयत्नच करावा लागेल. ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल आणि गाथाचा अभ्यास करावा लागेल. आणि मग कुठे ते साधूचे शब्द एक एक आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होतात, सिद्धांत स्थिर होतात. काय सांगितलं जीवनाबद्दल, जगण्याबद्दल काय सांगतात. हजारो शाखा आहेत जगण्यासाठी, त्यातल्या एकेका शाखेचं अध्ययन पक्क झालं पाहिजे. काय नेमकं म्हणायचं त्या विचारावर, जगाबद्दल काय म्हणतात, जीवनाबद्दल काय म्हणतात, जगण्याबद्दल काय म्हणतात, जे जे सिद्धांत लोक आपल्या जीवनामध्ये येतात त्यांच्याबद्दल काय म्हणतात, ही विचारसरणी एक एक टप्पा असं शुद्ध करत जावं लागतं. जगद्गुरु तुकोबारांनी हे टप्पे शुद्ध केलेले, विचार बदललेले जगद्गुरु तुकोबारांनी. आणि साधना करता करता जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये 14 टाळकरी तयार होत आहेत. गावातला एकही माणूस साथ देत नाही, पण परिसरातली चांगली मंडळी एकत्र येत आहेत. 14 जण, त्याचे 5 ब्राह्मण होते, 5 किंवा 7, काही 7 म्हणतात, काही 5 म्हणतात, जे असेल ते 14 टाळकऱ्यापैकी 7 जण जगद्गुरु तुकोबारांचे ब्राह्मण आहेत. विशेष आहे, वेदाचा अभ्यास करणारे, परंपरागत शास्त्रीय संपन्नता असणारे जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला यावेत, हा चमत्कार आहे. 400 वर्षापूर्वी. पण एवढं सगळं असताना देखील गावातले जे मंबाजी नावाचे ब्राह्मण आहेत त्याने सहन होत नाही या गोष्टी. आणि मग पावली अपमान करण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात जलशी. आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे म्हणून जो अंतःकरणात होतो, संस्कृत मध्ये त्याला मत्सर म्हणतात. मत्सर तो चांगला आहे त्याचाच केला जातो बरं का, गरीबाचा केला जात नाही. मत्सरची विशेषता आहे. भिकाऱ्याचा मत्सर नाही करत. भिकाऱ्याचा मत्सर भिकारीच करणार. जर एखाद्या भिकारी जर जास्त कमवत असेल तर भीक मागण्याची पण एक कला आहे ना. ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीचे असतील, बाकीच्या भिकाऱ्याला जर नाही मिळालं तर मत. मत तर संस्कृत मध्ये असे 2 शब्द आहेत का, मत आणि सर. मत शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे माझ्या होईल. मत सरती, माझ्यापेक्षा पुढे जातो. मत सर, माझ्यापेक्षा जो पुढे जातो म्हणून केला जातो, त्याचं नाव आहे मत्सर. मागे राहणाऱ्याचा नाही, मागे राहणारे अनुयायी असतात, त्याचा मत्सर नसतो. ते भक्तवृंद, शिष्यवृंद, काय जे नाव द्यायचे असतं, ते अनुयायी कार्यकर्ता. तर तो कार्यकर्ता जर डावलून पुढे जात असेल तर मग मत्सर.
मग परत माझ्यापेक्षा थोडा पुढे जातो आणि मात्सर्य वृत्ती जागी होते, आपल्यापेक्षा पुढे सुपिरियर होत असतील, मोठा होत असेल. मुंबईच्या जीवनामध्ये तेच झालंय की बायको मान देत नाही, दुष्काळामध्ये घर धुळीच मिळालं जगद्गुरु तुकोबरायांचं, आणि एवढं सगळं असताना यांच्या कीर्तनाला एवढी लोक बनतात, यांच्या वाणीला एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त झालं. सगळ्यांनी यांची शब्द ऐकावे. सुडुंबरे म्हणून गाव आहे देऊपासून जवळ रामचंद्राच्या दिशेने. संतांजी महाराज जगणारे जेवढी वाणी जगद्गुरु तुकोबरायांची असायची तेवढी ती लिहून घ्यायची. आता जुन्या काळामध्ये प्रथा असायची बरं. आता लोक लिहितात ज्ञानोबराय असं बसले ज्ञानेश्वरी लिहायला. असं नाहीये, ज्ञानेश्वरी अशी नाहीये. जसं तुम्ही आम्ही बसलो असेच ज्ञानोबराय बसलेले होते नेवासामध्ये, आणि शेजारी सच्चिदानंद बाबा बसलेले असायचे. ज्ञानोबाईंनी ओवी तयार करायची आणि मग त्यांनी लिहून द्यायची. ती लिहिल्यानंतर मग तिचं विश्लेषण स्वतः ज्ञानोबराय करायचे. अशी ज्ञानेश्वरी तयार झाली. जुन्या काळात कसा आहे, लेखक वेगळा असायचा आणि वक्ता वेगळा असायचा. महाभारत सांगितलं व्यासाने आणि लिहून घेतलं गणपती गणराय लेखक. एक पद्धती असते जुन्या काळातली. आज आता स्वतःचे कर्म स्वतःला करावे लागतात, अशी प्रथा वेगळी. म्हणून हे लेखक संताजी महाराज जगणारे त्यांनी त्या वाणीचं पुस्तक तयार केलेलं गाथा, आणि सहन होईल ना मुंबईजी महाराजांनी. आणि मग कोणाचं ऐकलं पाहिजे, त्या काळामध्ये धर्मशास्त्र आणि धर्माचा जो सगळ्यात मोठा विद्वान असायचा, सगळ्या विद्वानाने त्याचं ऐकायची अशी प्रथा होती आपल्या भारतामध्ये. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, वाघोली म्हणून नावाचं गाव आहे. इकडून जेव्हा तुम्ही पुण्याला जाता, पुण्याला जातानाच पुण्याच्या अगोदरच एक दगडी मंदिर आहे, ते रामेश्वर भट्टाचं गाव दशग्रंथी, आणि पुण्या परिसरावर सगळी अशी वसत रामेश्वर भट्टाची. जे सांगेल ते गावकऱ्यांनी ऐकायचं. मुंबईदेवी जाऊन सांगितलं की ब्राह्मण नसणारा पण वेद वाणी सांगणारा असा आमच्या गावामध्ये एक महाराज आहे. जर तुम्ही नियंत्रण नाही केलं तर वेदाचं पतन होईल. आणि ही जर कथा काय मांडली तर आज तुकोबराय अजून 10 जण सांगतील. आपला वेद भ्रष्ट होईल, परंपरा भ्रष्ट होईल, अत्यक्ष भारताची जी परंपरा आहे ती नष्ट होईल. रामेश्वर भट्ट हुशार हो, त्यांनी सांगितलं मी तुझा ऐकून निर्णय देत नाही, मी स्वतः आहे. रामेश्वर भट्ट कीर्तनाला द्या, ते समाधी अवस्थेतलं कीर्तन जगद्गुरु तुकोबराय. वेदाचा तो अर्थ आम्हासीत ठावा, तेराने भावा भार माता. तेराने उच्चारण करण्याची जी काही प्रथा असते ना, उच्चारण करताना कधी कधी अर्थ माहीत नसतात उच्चार करणाऱ्याला. तेराने भावा भार असे अनेक धर्मग्रंथ असतात ज्याच्यामध्ये काही अर्थ कळत नसतात, पण ती प्रार्थना म्हणून बोलायचं. आणि मस्तीतलं कीर्तन केलं जगद्गुरु तुकोबरायांनी. तो गाथा पाहिला रामेश्वर भट्टाने आणि गावकऱ्यांना सांगितलं की फार सुंदर गाथा आहे. वेदाचा अर्थ मराठीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेला आहे. जगद्गुरु मी लावतो ना, रामेश्वर भट्ट लावत नाही. आणि वेदाचे अर्थ या मराठी भाषेमध्ये केलेले आहेत. यांना अधिकार नाहीये, म्हणून हे नष्ट झाले पाहिजे, हे अभंग नष्ट झाले पाहिजे. मला अजूनही त्याची